निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये। श्री साई सृष्टी पॅराडाईज, निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प, सर्व सुविधांयुक्त। श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज। संपर्क अरुण तांबोळी 88 88 91 22 22। पालघर नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळाले, मात्र नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला केदार काळे या विजयी झाल्या। त्यामुळे नगर परिषदेमध्ये युतीने झेंडा फडकावला असला तरी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस विराजमान होणार आहे। पालघर नगर परिषदेच्या 14 प्रभागांमधील 28 जागांचे आज निकाल जाहीर करण्यात आले। पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच पालघर नगर परिषदेची निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरले होते। शिवसेना भाजप रिपाई युती, काँग्रेस राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असा सामना येथे रंगला। या निवडणुकीत भाजप शिवसेना रिपाई युतीने बहुमत मिळवत एकूण 21 जागेवर झेंडा फडकवला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि अपक्षांनी 5 जागा जिंकल्या। नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून राष्ट्रवादीतून आयात केलेल्या श्वेता पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला काळे यांनी पराभव केला। त्यामुळे शिवसेना भाजपने पालघर नगर परिषदेवर सत्ता काबीज केली असली तरी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला। जी पालघरमध्ये विविध क्षेत्रात कार्य करते त्याची पोचपावती म्हणून आज जनतेने मला नगराध्यक्ष पद बहाल केले आहे। शेवटी दंडुकशाही आणि धनशक्ती याचा किती वापर केला तरी आपण केलेले कार्य जनता लक्षात ठेवते आणि जनतेनेच हे माझ्या कामाची मला शाबासकी म्हणून आज नगराध्यक्ष पदावर बसवलं। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।